स्क्रीनिंग म्हणजे वेळच्या वेळी तपासणी, वेळच्या वेळी चाचण्या करून आपल्याला कॅन्सर होतोय का हे लवकरात लवकर कळलं तर आपली ट्रीटमेंट तेवढीच चांगली होऊ शकते. ओके. आता जसं की तुम्ही म्हणालात, की वेळीच कळाला तर हा पूर्णपणे क्युअर होऊ शकतो, राईट? पण बरेच वेळा याची लक्षणं दिसूनच येत नाहीत. मग कळणार कसं की एक्झॅक्टली त्याची सुरुवात आहे किंवा काय? यासाठी काय करावं लागेल? सो कॅन्सर हा दिसून येत नाही ह्याचं कारण बरीचशी जी कॉमन सिम्प्टम्स आहेत हं, किंवा बरेचसे जे कॅन्सर निदर्शनास येण्यासाठी आपल्याला एखाद्या ठिकाणी दुखतं हं. किंवा एखादा आपल्याला खोकला येत असतो किंवा ताप येतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. बरोबर. पण कॅन्सरमध्ये ही जी सिम्प्टम्स आम्ही जे म्हणतो हे खूप स्लोली डेव्हलप होतात आणि बऱ्याच वेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे एखाद्याला समजा तोंडामध्ये अल्सर असेल, हं, किंवा छाले आलेले असतील आणि बऱ्याच दिवसापासून ते अल्सर्स कंटिन्युअसच आहेत, हं. किंवा अल्सर म्हणजे एक जखम, म्हणजे तोंडामध्ये समजा जखम झाली पण तो इग्नोर करतो किंवा छोटी आहे, किंवा त्याला वाटतं की काही कॅन्सरसारखा एवढा सिरियस रोग तर मला नसणार आणि आपण ती डिले करत जातो, डॉक्टरांकडे जात नाही आणि नंतर दिसून येतं की 3-4 महिन्यानंतर इथे गाठ निर्माण झालेली आहे. राईट. सो जो आम्ही एक रूल ऑफ थंब म्हणतो की जो आपण फॉलो करायलाच पाहिजे, की समजा 3 आठवडे ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणताही त्रास असेल, ती गाठ असू दे, एखादी जखम असू दे, ती समजा आपोआप भरत नसेल किंवा आपोआप रिपेअर होत नसेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमच्यासारख्या ऑन्कोलॉजिस्टला भेटा किंवा तुमच्या जनरल डॉक्टरांना, फॅमिली डॉक्टरांना भेटूनही तुम्ही गायडन्स घेऊ शकता की हे काय आहे आणि त्याची तपासणी लवकरात लवकर करून घ्या. गरज पडल्यास CT स्कॅन, सोनोग्राफी हे असे आता तपास खूप इझिली उपलब्ध झालेले आहेत आपल्याला आणि ते समजा केले तर आपल्याला हे कॅन्सरचं निदान लवकर कळेल आणि त्यावरती ट्रीटमेंटही लवकर सुरू होईल. आणि जसं आपण म्हटलं की अर्ली डिटेक्शन इज द की, तर समजा लवकर आपण त्याला डिटेक्ट केलं तर आपल्याला त्याचे फायदेही चांगले मिळतील आणि आजार पूर्णपणे बराही होऊ शकतो. ओके. डॉक्टर आता जसं की सर्व्हायकल कॅन्सर असेल, त्याचबरोबर ओरल कॅन्सर असेल, आता हे सगळे जे बेसिक ब्लड कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, हेच कॅन्सर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत. पण आजचा जो आपला विषय आहे हेड आणि नेक कॅन्सर, करेक्ट. तर याविषयी थोडंसं सुरुवातीला एक्सप्लेन करा, मग आपण त्याच्या ब्रीफमध्ये त्याबद्दल जाणून घेऊया. करेक्ट. एप्रिल हा महिना हेड अँड नेक कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून अगदी जगभरात त्याला ओळखलं जातं. हेड नेक कॅन्सर हा जो आजार आहे तो म्हणजे चेहरा, मानेचा आणि जबड्याचा ह्या पूर्ण जी आपली ॲनाटॉमी आहे त्याला त्या ठिकाणी समजा कॅन्सर झाला तर त्याला आम्ही हेड नेक कॅन्सर असं म्हणतो. नॉर्मली हे 90% हेड नेक कॅन्सर जे असतात ते स्मोकिंग आणि टोबॅको ह्याच्या रिलेशन्समध्ये आपल्याला डेव्हलप झालेले दिसतात. त्याच्यामध्ये सर्वात कॉमन म्हणजे ओरल कॅव्हिटी कॅन्सर हा आपल्या देशामध्ये पुरुषांमधला 2 नंबरचा म्हणजे सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. राईट. आणि फर्स्टमध्ये लंग कॅन्सर येतो, अगेन दॅट इज स्मोकिंग रिलेटेड, म्हणजे स्मोकिंगशी रिलेटेड असलेले पहिलाच सर्वात पुरुषांमध्ये होणारा कॅन्सर आहे लंग कॅन्सर आणि दुसरा आहे ओरल कॅव्हिटी म्हणजे जबड्याचा किंवा हेडनेक कॅन्सर आपण त्याला म्हणू शकतो. तर हा जो आजार आहे ह्याला आपण बाय डेफिनेशन हेडनेक कॅन्सर म्हणतो. मग त्याच्यामध्ये आपल्या श्वासनलिकेच्या आणि ओरल साईडचे जे काही वेगवेगळे एरियाज आहेत म्हणजे जीभ झाली किंवा आपण फॅरिंग्स हा एरिया म्हणतो म्हणजे जिथे नेझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटीचं कॉम्बिनेशन होतं किंवा मग स्वरपेटी किंवा लॅरिंग्स, व्हॉइस बॉक्स ते झालं. तर हे सर्व कॅन्सर्स हेडनेक कॅन्सरमध्ये येतात. ओके. आता तुम्ही थोडक्यात सांगितलंच, पण ओव्हरऑल भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण काय आहे? तुम्ही आता थोडक्यात सांगितलं, पण याविषयी थोडंसं ब्रीफमध्ये सांगा. ओके. सो भारतामध्ये समजा आपण बघितलं तर फक्त हेडनेक कॅन्सरचा आधी मी सांगतो आणि मग जनरल ओके. सांगतो. सो हेडनेक कॅन्सर पूर्ण आपण जगभरातले हेडनेक कॅन्सरचे पेशंट्स बघितले तर त्यामध्ये ऑलमोस्ट 1/3 केसेस हे भारतात मिळतात. आलं लक्षात, म्हणजे 100 पेशंट्स हेडनेक कॅन्सरचे पूर्ण जगभरात असतील तर 30 हे इंडियामध्ये असतील. ओके. एवढं जास्त बर्डन इंडियामध्ये आहे. म्हणजे ह्याला आणि कारणीभूत व्यसनच आहे असं? व्यसन आहे आणि आता थोडा शिफ्ट आम्ही बघतोय. म्हणजे आपण नेहमी सर्वायकल कॅन्सरबद्दल ऐकलं असेल की HPV व्हायरस याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर होतो. पण आता HPV व्हायरसमुळे ओरोफॅरिंग्स म्हणजे एक प्रकारचा हेडनेक कॅन्सर ह्याचंही प्रमाण खूप रॅपिडली वाढत चाललेलं आहे. एस्पेशली यंगर पेशंट्समध्ये हे दिसून येतं. साधारण 26% पेशंट्स हे HPVमुळे डिटेक्ट झालेले असतात. आणि स्मोकिंग आणि टोबॅको अँड अलॉंग विथ अल्कोहोल दिस इज रिस्पॉन्सिबल किंवा ह्याने ओरल कॅव्हिटी किंवा हेडनेक कॅन्सर होण्याचं जे प्रमाण आहे ते ऑलमोस्ट 30 पटीने जास्त आहे. म्हणजे एखादा व्यक्ती समजा तंबाखू सेवन, धूम्रपान करत नसेल तर त्याला 30 पटीने
कॅन्सर होण्यापासून तो स्वतःला वाचवतोय ऑलरेडी. हम्म, हम्म. आणि जे स्मोकिंग किंवा टोबॅको च्युईंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन करतायत त्यांना 30 पट जास्त चान्स आहे की इन फ्युचर दे विल गेट हेड नेक कॅन्सर. सो इट इज अ प्रिव्हेंटेबल डिसीज. आलं लक्षात? म्हणजे समजा आपण हे व्यसन ह्यांच्यापासून आपण लांब राहिलो किंवा आपण हे कधी सुरुवातच केली नाही तर आपल्याला ओरल कॅन्सर होण्याचे किंवा हेडनेक कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. सो addiction or not having any habits like alcohol and tobacco is preventive or it's a preventable cause for cancer. आणि इंडियामध्ये ह्याचा एपिडेमिक बघतोय आम्ही. ऑलमोस्ट 40 वयाच्या खालती आत्ता मागच्या आठवड्यामध्ये मी हेडनेक कॅन्सर किंवा ओरल कॅव्हिटी जबड्याचा कॅन्सरचा रुग्ण पाहिला आणि त्याचं वय किती असेल? इफ यू गेस इट, इट वॉज 17 year old. गुजरात एरियामधनं होते आणि गुजरातमध्ये तंबाखू किंवा ते मावा म्हणतात तिथे ते खाण्याची खूप जास्त सवय आहे. आणि हा 17 वर्षाचा मुलगा, त्याला हेडनेक कॅन्सर होता आणि अनफॉर्च्युनेटली खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये होता. सो त्याचे जे प्रमाण होतं ते ओरल कॅव्हिटीमध्येच रिस्ट्रिक्टेड नव्हतं, तर लंग्स आणि बोन्समध्येही तो स्प्रेड होऊन गेलेला. तर म्हणजे विचार करण्याची गोष्ट अशी आहे की ही एवढा त्रास आपण स्वतःवर का ओढवून घेतोय? हम्म, हम्म. समजा एखादी सोपी सवयीमधला बदल की बाबा आपल्याला टोबॅको आणि ह्याच्यापासून दूर राहायचं आहे, आणि ही किती सोपी संकल्पना आहे की यू विल नॉट हॅव कॅन्सर, ॲटलिस्ट हेडनेक कॅन्सर. सो इट्स आय विल अर्ज, ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सगळ्यांना ही रिक्वेस्ट करू इच्छितो की समजा तंबाखू सेवन आणि धूम्रपान किंवा मद्यपान हे तुम्हाला सवय असेल तर ती कृपया बंद करा. आणि तुम्हाला त्याच्यासाठी मदत जर लागत असेल तर असे तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल आहेत, आमच्या टीममध्येही आहेत, ते तुम्हाला गाईड करू शकतात टू स्टॉप दीज हॅबिट्स. आणि लाँग रनमध्ये हे हॅबिट्स बंद करून नुकसान काहीच नाही आहे, फायदेच फायदे आहेत. म्हणजे तुम्ही जो खर्च त्या हॅबिट्ससाठी करताय तोच तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकताय, राईट? सो एक मनाची तयारी आणि इन्फॉर्मेशन किंवा आपल्याला अवेअरनेस जे आपण म्हणतो ते असणं फार गरजेचं आहे. ओके.